जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। आज सदाभाऊ खोत विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडणार आहेत। सांगली जिल्हा बँके प्रकरणी खोत लक्षवेधी मांडणार आहेत। सदाभाऊ खोत यांच्याकडून लक्षवेधीच्या माध्यमातून जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात अपहार गैरव्यवहार असून तत्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात येणार आहे। सध्या बँक जयंत पाटील यांच्या ताब्यात असून माजी आमदार मानसिंगराव नाईक हे बँकेचे अध्यक्ष आहेत। यापूर्वी बँकेवर प्रशासक नेमावा यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये भव्य चाबूक मोर्चा देखील काढलेला होता आणि आज विधान परिषदेमध्ये या संदर्भामध्ये प्रस्ताव देखील मांडला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, जयंत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। सदाभाऊ खोत आज लक्षवेधी देखील मांडणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे अध्यक्ष आहेत। त्यांच्या संदर्भात त्यांच्या ताब्यात जी जिल्हा बँक आहे सांगलीची, त्या बँकेसंदर्भात आज सदाभाऊ खोत सभागृहामध्ये लक्षवेधी मांडणार आहेत आणि या बँकेमध्ये आतापर्यंत नक्की काय काय तक्रारी आलेल्या आहेत, कोणकोणते काय काय संपूर्ण जो प्रकार आहे गैरव्यवहार झालेला आहे त्या संदर्भात सभागृहाचं लक्ष वेधतील आणि या बँकेवरती प्रशासक नेमा अशी मागणी जी आहे ती करणार आहे। त्यामुळे जयंत पाटील यांच्या अडचणी वाढवण्यासाठी आता सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत ते हालचाली करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या बँकेचा म्हणजेच सध्या सांगलीची जी बँक आहे, जिल्हा बँक आहे, त्या संदर्भात जयंत पाटील सदाभाऊ खोत असेल किंवा मग गोपीचंद पडळकर असेल यांनी या आधीच मोर्चा काढलेला होता आणि या बँकेवरती प्रशासक नेमा, कारण सध्या या बँकेचे जे अध्यक्ष आहेत आणि ही बँक ज्या नेत्याच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे असा आरोप त्यांनी आधीच केलेला होता आणि प्रशासक नेमण्याची मागणी केलेली होती। मात्र ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे आज सदाभाऊ खोत सभागृहाचं लक्ष वेधणार आहेत आणि प्रशासक नेमण्याची मागणी जी आहे ती करणार आहेत। त्याला आता सभागृहामध्ये कशा पद्धतीने उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जयंत पाटील नक्की या विषयावरती काय बोलतील हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।